आणि यावेळी भाजप कार्यालयामधून मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मनोज, आज भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी आणि अर्थातच नेत्यांसाठी महत्त्वाचा दिवस असणार आहे। महाशपथविधी सोहळा 5:30 वाजता सुरू होणार आहे। तत्पूर्वी भाजपच्या कार्यालयामध्ये कशा अपडेट आहेत, कशा मूव्हमेंट आहेत, कशा हालचाली सुरू आहेत, सविस्तर। नक्कीच तेजस, आपण बघितलं तर आज महाशपथविधी सोहळा हा पार पडणार आहे। अवघे 3 तास उरलेले आहेत या सोहळ्यासाठी आणि आपण बघितलं तर या ठिकाणी महायुतीकडून जय्यत तयारीही करण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासाने देखील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। तसंच आपण बघितलं भाजप प्रदेश कार्यालय या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे उपस्थित आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी जय्यत तयारीही करण्यात आलेली आहे। मोठा बॅनर हा प्रदेश कार्यालय बाहेर लावण्यात आलेला आहे आणि त्यावरती आपण बघितलं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन असं देखील लिहिण्यात आलेलं आहे। तसंच आपण बघितलं या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। तसंच आपण बघितलं तर संपूर्ण बॅनरबाजी या ठिकाणी ही करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे उपस्थित झालेले आहेत आणि याच ठिकाणावरून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे सोहळ्यासाठी जाणार आहेत। आणि आपण बघितलं या ठिकाणी लाडक्या बहिणी देखील आलेल्या आहेत। आपण बघू शकता मोठ्या संख्येने या लाडक्या बहिणी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या हातामध्ये आपण बघितलं तर सर्वांना निमंत्रण हे देण्यात आलेलं आहे। प्रत्येक लाडक्या बहिणीला हे निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि या सर्व लाडक्या बहिणी आपल्या भावाच्या कार्यक्रमाला, देवाभाऊच्या कार्यक्रमाला, शपथविधी सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आपल्याबरोबर आपण त्या लाडक्या बहिणीशीच बोलूया। सर्व लाडक्या बहिणींना निमंत्रण हे देण्यात आलेलं आहे आणि तुम्ही या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार, काय सांगाल? नमस्कार, मी स्वाती सरडे नाव सांगण्यापेक्षा मी आज म्हणेन की आम्ही या पूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आहोत। इथं नाव महत्त्वाचं नाही। या सरकारने जे काही महिलांसाठी धोरण राबवलं होतं त्या धोरणाचाच परिणाम आज आपण बघतो आहोत की महायुती सरकारला एवढा पाठिंबा महिलांकडून मिळालेला आहे। जो मतदानाची टक्केवारी जी वाढलेली आहे ती फक्त लाडक्या बहिणीची आहे आणि मी आज पूर्ण सरकारला हे सांगू इच्छिते की हे यश आणि हा आशीर्वाद फक्त लाडक्या बहिणींचाच आहे। आतापर्यंत भरपूर सरकार येऊन गेली, परंतु हा शपथविधीचा सोहळा आम्हा सर्वसामान्य महिलांना बघण्याचं भाग्य सुद्धा या आमच्या लाडक्या भावानेच दिलेलं आहे आणि त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही तुळजापूरहून इथं मुंबईमध्ये आलेलो आहोत। आपल्याबरोबर अजून काही लाडक्या बहिणी आहेत, आपण त्यांची ताई, तुम्ही काय सांगा? तुम्ही देखील आज सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत, काय सांगाल? आणि हॅट्रिक सोहळा आहे हा, हॅट्रिक सोहळा आहे आणि एक दैदिप्यमान सोहळा आहे आणि खरोखर आम्हाला सगळ्यांना आनंद होतोय की आम्ही सगळ्या लाडक्या बहिणी, आम्ही लोणावळ्यावरून आले सगळ्या लाडक्या बहिणी आणि खरंच आमच्या भावानी जे आमच्या बहिणींवर प्रेम केलं, आज सर्वसामान्य महिलेच्या खात्यामध्ये आज पैसे जमा झाले, तिची दिवाळी चांगली झाली आणि ते दाखवून दिलं। हे यश आपण बघतोय, घवघवीत यश। हे कोणामुळे? ते ह्या लाडक्या भावानी जे आमच्या बहिणींसाठी केलं त्यामुळे हे यश त्यांना एवढं मोठं संपादन झालेलं आहे आणि खरंच आमचा देवा भाऊ जैसा बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले, असा आमचा देवेंद्र भाऊ आहे आणि देवेंद्र भाऊंचा आम्हाला फार मोठा अभिमान आहे, आम्हाला गर्व आहे की आमच्या भावाने आमच्या बहिणींसाठी केलं म्हणून आमच्या भावाची गाडी सुसाट पळाली, नॉनस्टॉप थांबलीच नाही। त्याच्यामुळे आज जो आपण हा सोहळा बघणार आहे आणि या सोहळ्याला महिला पाहिल्या, कधी कुठल्या महिलेला असं निमंत्रण केलं नव्हतं। आमच्या सर्व महिला भगिनींना आमच्या भावांनी निमंत्रण पाठवलेलं आहे की या कार्यक्रमाला, या सोहळ्याला माझ्या बहिणी पण दिसल्या पाहिजे आणि नुसतं बहिणींसाठी नाही केलं तर आपण विकास कामं देखील पाहिली। आज एक्सप्रेसवे बघतो, आपण अनेक सुविधा बघतो, आज आपण घरकुल योजना बघतोय। या भावानी बऱ्याच योजना अंमलात आणलेल्या आहे आणि विकासाची गंगा या भावानी महाराष्ट्रात वाहिलेली। अजून काही बहिणी आहेत, आपण त्यांची ताई, तुम्ही काय सांगाल? तुम्ही कुठून आलेला आहात आणि हा सोहळा आता 3 तास उरले त्या सोहळ्यासाठी? नमस्कार, मी रंजना राठोड, मी तुळजापूर तालुक्यातून आलेली आहे आणि आमचा तुळजापूर तालुका महिलांचं जे योजना आहे त्याच्यात पहिला क्रमांक आहे आमच्या तालुक्याचा आणि हे विशेष म्हणजे आमच्या राणादादांनी केलेलं आहे। आम्हाला असं कुणीच म्हटलं नाही की आहे, पण असं वाटायलं की सर्वसामान्य महिलांना म्हणजे आपल्याला सोहळ्याला बोलवलं, खूप चांगलं वाटलं आणि हे सर्व महायुती सरकारनं केलं आणि आजपर्यंत महिलांचा असा विचार कुणीच केला नव्हता। हा विचार फक्त महायुती सरकारनेच केला। धन्यवाद। ताई, काय सांगाल? प्रथमतः मी महाराष्ट्राचे भाग्यविधाते। पहिला एक प्रश्न, भाऊ आता थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री बनणार आहे, हां, मग ते भाऊ मुख्यमंत्री बनणार आहेत, त्यांना आमच्या लाडक्या बहिणींकडून खूप खूप शुभेच्छा, त्यांचं खूप खूप अभिनंदन। आणि भावांनी जी सगळ्यात पहिली योजना आणली की बस सेवा महिलांसाठी जी राबवली, त्याच्यामुळे बऱ्याच महिला घराबाहेर पडल्या आणि त्यांना प्रवास करता आला। अशा भरपूर योजना आज लाडक्या भावांनी आज आमच्या लाडक्या बहिणींसाठी आयोजित केलेल्या आहेत आणि इथून पुढेही सर्व लाडक्या बहिणींना असा सहवासात घेऊन आमचे लाडके भाऊ आमच्याबरोबर सतत कार्यरत राहतील आणि नवीन योजना राबवतील अशी मी आशा करते आणि त्यांना शुभेच्छा देते। ताई, तुम्ही काय सांगाल?
मी छत्रपती संभाजीनगरहून आले, शालिनी राजेंद्र बुंदे. मी महाराष्ट्राच्या वतीनं सगळ्या लाडक्या बहिणीच्या वतीनं आदरणीय देवाभाऊंना खूप खूप शुभेच्छा देते. आणि मी सांगते की महिलांचा जे सक्षमीकरण करण्यासाठी देवाभाऊने महाराष्ट्रामध्ये 5 वर्षात जे काम केलं, तो विकास 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 आता महाराष्ट्राचा करायचा आहे. आणि महिलांना अर्धा तिकीट असेल, जनधन खात्याने महिलाचे खाते असतील. सगळे हसत होते की खाते खोलून काय करणार, पण आज माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना 7,500चा हप्ता मिळाला, त्यांच्या मोबाईलवर SMS आले. आणि आज ग्रामीणला मी शेतकऱ्याची मुलगी आहे, सगळ्या ग्रामीणच्या महिला शेतात कापूस वेचताना सुद्धा जल्लोष करत आहे. कारण त्यांना हा आनंद असा वाटतो की माझ्या घरातला माझा सक्का भाऊच आज मुख्यमंत्री होत आहे. आणि भाऊने दिलेले सगळे वचन आम्ही महाराष्ट्राच्या सगळ्या महिला पूर्णत्वास नेणार आहे. नक्कीच आपण बघितलं तर तेजस या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये बहिणी आपल्या भावाचा सोहळा करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत. आणि याच ठिकाणावरून ते कार्यक्रम सोहळ्यासाठी जाणार आहेत. आणि या बघितलं तर मोठा जोश या महिलांमध्ये आहे. आणि आपण बघितलं या ठिकाणी या आता काही क्षणामध्ये म्हणजे 3 तासामध्ये या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल. आणि अगदी लाडक्या बहिणींच्या भावना आहेत आणि अर्थातच कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ.